आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। अंबरनाथ में 4.25 करोड़ रुपए मूल्य के चरस तस्करी मामले में पुलिस को बड़ी सफलता मिली है। उल्लासनगर निवासी शातिर महिला तस्कर शहनाज मार्क्स मस्के उर्फ शेख को गिरफ्तार किया गया है। इस गिरफ्तारी के बाद ड्रग्स तस्करी नेटवर्क में महिला कनेक्शन सामने आने से इलाके में हड़कंप मच गया है। इससे पहले इस मामले में 19 वर्षीय मुख्य आरोपी हर्षल पटेल और सिराजुद्दीन जलाउद्दीन अहमद को भी पुलिस गिरफ्तार कर चुकी है। इस कार्रवाई के बाद उल्लासनगर में शिवसेना शिंदे गुट के महानगर प्रमुख एवं विठ्ठलवाड़ी गोपाल समाज परिसर के नगर सेवक राजेंद्र चौधरी के नेतृत्व में शिव सैनिकों ने पुलिस उपायुक्त सचिन गोरे से मुलाकात कर सख्त कार्रवाई की मांग की। राजेंद्र चौधरी ने आरोप लगाया कि गिरफ्तार किए गए तीनों आरोपी सेंट्रल पुलिस स्टेशन की हद में आने वाले विठ्ठलवाड़ी गोपाल समाज परिसर के निवासी है और उनकी गिरफ्तारी के बावजूद क्षेत्र में गांजा बिक्री का अवैध धंधा अब भी जारी है। नगर सेवक राजेंद्र चौधरी ने डीसीपी से मांग की कि क्षेत्र में तत्काल सख्त कार्रवाई की जाए और ड्रग्स तस्करी पर पूरी तरह रोक लगाई जाए। इस मौके पर बड़ी संख्या में शिव सैनिक और स्थानीय कार्यकर्ता मौजूद रहे, जिन्होंने पुलिस प्रशासन से कड़ी कार्रवाई की अपेक्षा जताई। विषय असा होता की परिमंडल 4 चे उपायुक्त यांच्या परिमंडल 4 हद्दीमध्ये गेल्या 4-5 दिवसा अगोदर जवळजवळ 4 कोटी रुपये इतका किमतीचा गांजा पकडला गेला आणि त्या गांजा पकडल्यानंतर त्याच्यामध्ये जे आरोपी अटक केले गेले आहेत ते आरोपी विठ्ठलवाडी शास्त्रीनगर झोपडपट्टीमधले आहेत। ते विठ्ठलवाडी झोपडपट्टीमध्ये असल्यामुळे आम्ही सर्व विठ्ठलवाडी परिसरात राहणारी लोक, नागरिक आणि 10 नंबर पॅनलमधले सगळे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आज पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांची भेट घेतलेली आहे। आमचा विषय एवढाच आहे की त्यांनी जे काय 4 कोटीचा गांजा पकडला आहे त्याचे मुख्य आरोपी विठ्ठलवाडीला पकडले असतील तर आम्ही अनेक वेळा या विभागामध्ये या झोपडपट्टीमध्ये गांजा विक्री केल्या जातो, त्यांची नावं अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत, पण त्यावेळेला थातूरमातूर कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे। एवढा मोठा जर 4 कोटीचा गांजा पकडला जातो आणि त्याचे आरोपी विठ्ठलवाडीचे असतील तर विठ्ठलवाडी हा गांजा विक्रीचा मुख्य केंद्र आहे असं आम्हाला वाटतं। म्हणून आम्ही आज उपायुक्तांकडे आलो, त्यांना सांगितलं की आपण त्यांना अटक केल्यानंतर जे काही जे आरोपी अटक झाले आहेत आणि ते आरोपी तिथं राहतात, त्यांचे नातेवाईक अजूनही तिथे गांजा विक्री करतायत, त्यांच्यावर कधी कारवाई करणार, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तो मुद्दा घेऊन आम्ही आज उपायुक्त परिमंडळ 4 चे डीसीपी साहेब त्यांना भेटलो आणि डीसीपी साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावर कारवाई केली, त्यामध्ये काही आरोपी पकडले, काही आरोपी अजून फरार आहेत आणि जे फरार आरोपी आहेत त्यांचा शेवटपर्यंत आम्ही तपास करतोय असं त्यांनी आश्वासन केलं। पण आमची जी मागणी आहे की ज्यांना पकडलं, एवढ्या मोठ्या किमतीचा एवढा मोठा गांजाचा साठा आपण पकडला पण ते गांजाची विक्री बंद झालेली नाही, ती बंद झाली पाहिजे, हा आमचा मूळ मुद्दा आहे। तो मुद्दा घेऊन आम्ही उपायुक्तांना भेटलो, त्याने आश्वासन दिलं आहे, त्या आश्वासनाप्रमाणे काही दिवस वाट पाहून आम्ही पुन्हा डीसीपी साहेबांची भेट घेऊन काय झालं, काय केलं, खरोखर त्या मुळापर्यंत गेले का, हा तपास झाला का, या तपासामध्ये किती आरोपी अटक केले, हा सगळा लेखाचोखा येणाऱ्या 8 दिवसात पुन्हा भेट घेऊन आम्ही घेणार आहोत।